राधानगरी तालुक्यात यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून उष्णतेचा तडाखा नागरिकांना जाणवत आहे। वाढत्या तापमानामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढतीये। गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला साठा निर्माण झाला होता। त्यामुळे आज अखेर राधानगरी धरणात सुमारे 4.25 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून 54.72% पाणी आहे। धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक असल्याने सध्या तरी पाणी टंचाईची शक्यता कमी असल्याचं चित्र आहे। राधानगरी इथल्या लक्ष्मी जलाशयात आज अखेर सुमारे 4.25 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। पावसाळा सुरू होण्यासाठी अजून सुमारे 2.5 महिने शिल्लक असल्यानं आणि उन्हाची तीव्रता वाढल्यानं पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीनं करावा असं आवाहन जलसंपदा विभागानं केलंय। मार्च-एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ होत असल्यानं पाणीसाठा हळूहळू कमी होण्याची शक्यता व्यक्त होतीये। अद्याप अपेक्षित वळीव पाऊसही झालेला नाही। सध्या धरणातून विसर्ग बंद ठेवण्यात आला असून आवश्यकतेनुसार भोगावती नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे। जलसंपदा विभागानं योग्य पाणी नियोजन केलं असून नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय।